नमस्कार. मी आज तिळाची पोळी करणार आहे. ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजले, नंतर डाळ भाजले, नंतर थोडंसं ह्याच्यामध्ये तीळ पण भाजले. तिळाची म्हणजे तीळ पाहिजे ना म्हणून. नंतर ह्याला गूळ आणि हे सगळं भाजलेचंच पदार्थ मी मिक्सरमध्ये वाटून ठेवले. थोडंसं हाताने पण मिक्स केलं. मिक्स झाल्यानंतर गहूच्या पिठामध्ये मी थोडंसं रवा टाकले. तुम्हाला मी दिसते. रवा टाकले, थोडंसं मीठ टाकले. नंतर ह्याला पाणी घालून मळून ठेवले. थोडंसं 1 तास मी मळून ठेवले. छान कुरकुर होतं, मस्त होतं म्हणून मी थोडंसं ठेवलं होतं. आता मी पुरणपोळी आपण कसं भरतेला असंच भरले. नंतर मी छान भरायचे असते. थोडंसं व्यवस्थित भरल्यानंतर व्यवस्थित होतात. ह्याला पूर्णासारखं एवढं हे नसते. हे खूप इझी पद्धतीने केले मी. खूप छान झाले माझं. तुमचं पोळी पण कसं केलं तुम्ही मला सांगा. बघा, हे केल्यानंतर मी तेल लावून नाही केलं. मी पीठ लावून केलं. नंतर झाल्यानंतर मी इथं मध्येला तूप लावून भाजले म्हणून खूप मस्त झालं होतं. आमच्या घरात सगळ्याला आवडलं. तुम्ही पण असंच करतात का मला सांगा कमेंटमध्ये. मी पहिल्यांदा केलं होतं, खरं एकदम छान झालं होतं माझी. सगळेजण या खायला. हॅपी संक्रांती. बाय.